हाय हॅलो माय यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसांनी आपली भेट होती आहे, त्याचं कारण मी सांगेनच रेसिपी बनवता बनवता. तर आज आपण बनवणार आहोत फोडीव झुणका. येस, याला फोडीव झुणका पण म्हणतात, कोण पिठलं म्हणतात. आणि ह्याच्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतली आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मी हिला भिजत टाकली. आपण 4-5 तास पण भिजवू शकतो किंवा पूर्ण रात्रभर पण भिजवून ठेवू शकतो. तर मी रात्रभर भिजत ठेवलेली होती ही. आता आपण हिला नितळून घेऊया. तर मी अशा पद्धतीने नितळून घेतलेलं आहे आणि आता आपण याला वाटण करून घेणार आहोत याचं. तर मी आधी अर्धं घेणार आहे कारण मिक्सरचं भांडं छोटं आहे. तर मी अर्धी डाळ घेतली ह्याच्यामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये आपण ना एक 7-8 पाकळ्या लसणाच्या टाकून घेऊया आणि नंतर आपण एक 4-5 हिरव्या मिरच्या पण टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं मी ह्याचं वाटण करून घेतो. आधी हे करून घेते आणि नंतर राहिलेल्या डाळीला पण मी ह्याच्या संग वाटण करून घेते. तर बघा मी सगळी डाळ वाटण करून घेतलेली आहे आणि आता मी हा डबा घेतलेला आहे. ह्याच्यात मी हे वाटण काढणार आहे का ते तुम्हाला आत्ता सांगतेच. तर मी असं सगळं वाटण काढून घेते ह्याच्यामध्ये आणि बघा हा पूर्ण डबा भरून झाला आहे आणि आता मी हे कुकर घेतलं आहे. कुकर छोटा असल्यामुळं त्याच्यात जो डबाच जाऊ शकतो, मोठं पातेलं जाणार नाही म्हणून घेतले. तर आपल्याला आपण पाणी घेतले त्याच्यामध्ये कुकरमध्ये आणि हे गॅसवर ठेवून आपल्याला एक 3 ते 4 शिट्ट्या घेऊन याला वाफवून घ्यायचं आहे मैत्रिणी. थोडी नवीन पद्धत आहे, वेगळी पद्धत आहे, पण मला तरी ही नवीनच वाटते कारण मी आत्ताच बघितली होती YouTubeवरच आणि बघूनच ते करायचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने एक 3-4 शिट्ट्यानंतर मी त्याला बंद केला आणि बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे ते शिजून. किती दाबलं तरी ते आत जात नाही कारण चांगलं शिजून गोळाच तयार झाला आहे त्याचा. तर आता बघा ह्या गोळ्याला किंवा ह्या पिठाला मी त्या कढईमध्ये काढून घेतलं आहे कारण ह्याला व्यवस्थित फोडून घेऊया आता आपण. ह्याचा चांगला भुगा करायचा आहे, चांगलं फोडून घ्यायचं आहे, चांगलं फोडून एक जीव करून घेऊन तर फोडून गुठळ्या काढून टाकायच्या आहेत आणि मग नंतर आपल्याला ह्याला फोडणी देऊन परत ते त्यात टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं फोडून घेतलं मी आणि आता ह्याला आपण ना ज्या बाउलमध्ये रात्रभर मी भिजत ठेवली ती त्याच्यामध्येच काढून घेऊया म्हणजे आपल्याला कढई लागणार आहे याला फोडणी देण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर ही बघा हे जे काढून घेतलेलं आहे ते फोडून घेतलेली डाळ आणि आता आपण ह्याला लागणारं साहित्य बघणार आहोत. तर डाळ आपण बाजूला ठेवूया आणि आता साहित्य बघूया. तर त्याच्यासाठी लागणार आहे बघा एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे मी जी नंतर शेवटला लागणार आहे गार्निश करायला आणि बघा जिरे आणि मोहरी घेतलेले आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे तो खूप मोठा होता मी हातानेच त्याला चुरडला आहे आणि त्याच्यानंतर बारीक तुकडे केले त्याचे मी. त्याच्यानंतर हिंग आणि हळद घेतलेली आहे थोडी-थोडीशी आणि तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहोत इथं लाल तिखट. लाल बुक्का आहे हे कांदा लसणाचा मसाला नाही आहे आणि इथं घेतलेलं आहे बघा मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले. तर आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला टाकूया. गॅस चालू केलेला आहे, कढई गरम करायला ठेवली आहे. तेल टाकून घेतोय. तेल जरा ह्या रेसिपीला बऱ्यापैकी लागणार आहे कारण डाळ आपण वाफवून घेतलेली आहे आणि त्यामुळं ती चांगली जितकं तेलात मुरून भाजला जाईल ना आता हे पिठलं किंवा झुणका मग खूप चव लागणार आहे. तर बघा आता मी जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत आणि बघा ते कसे लागले तडतडायला. तडतडणं हे आपल्या आयुष्याचा भाग आहे. सतत काही झालं तर आपण तड करत राहतो. तर बघा हे तीळ आहेत मी दाखवायला विसरलेली म्हणून दाखवते फक्त आत्ता टाकणार नाही आहे. तर बघा आता आपण बघा ह्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता पण लागला बघा नाचायला कसा थया, 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 थया करायला लागला आणि अशा पद्धतीनं शांत झाला बघा आता. कारण त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश असतं आणि ते जेव्हा जिरतं तर तो मग शांत होतो. तर अशा पद्धतीनं बघा आपण आता कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा एक असा आहे की जो शांतपणे स्वतःला जसा पाहिजे तसा भाजून घेतो. जसं हलवल तसं आपल्याला तो भाजत राहतो, उडत नाही, काय नाही, अगदीच शांत असतो. आणि त्याला मग आता गोल्डन ब्राउन करूया आपण. हे बघा आता ह्याच्यापेक्षा जास्त काळपट किंवा जास्त भाजायचं नाही कारण पिठल्याबरोबर तो भाजला जातो. तर हळद आणि हिंग पण टाकून घेतली मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया. तर 2 मिनिटं तिळाला पण आपण तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे. तीळ छान भाजलं की मग नंतर आपण ह्याच्यामध्ये ना मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. नंतर तुम्हाला लागलं तर तुम्ही जास्त कमी टाकू शकता. तर बघा मीठ टाकून घेऊया. मीठ मी चवीप्रमाणेच घेतलेलं आहे लागेल तेवढं आणि आता मीठ झालं की मग आपण ना याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत.
जो मी 1च चमचा टाकणार आहे. तुम्हाला पण चवीनुसार कोणाला जास्त तिखट लागत असेल तर 2 चमचे टाकू शकता. ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्याच आहेत. आणि ह्याच्यानंतर बघा आपण ह्याच्यामध्ये ना ते पिठलं जे फोडून घेतलं होतं ते टाकून घेऊया. येस, ये बात. तर आता बघा ह्याला चांगलं फोडून एकजीव करून ह्याच्याबरोबर या मसाल्यात मिक्स करून घ्यायचा. सगळा मसाला प्रत्येक डाळीच्या कणाला लागला पाहिजे म्हणून मी ते बारीक चांगलं फोडून घेतलं होतं आणि आताही आपल्याला याला चांगलं फोडून मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणी मी सांगते की मला एवढे दिवस का लागले रेसिपी टाकायला, तर ह्या रेसिपीच्या कृपेने तुमच्या कृपा आशीर्वादाने मी परत एक नवीन चॅनल चालू केलं आहे जे शॉर्ट्सवरच आहेत. शॉर्ट्स करते मी, म्हणजे मी कॉमेडी, गाणं, डान्स असं एक 15-20 सेकंडचं असतं शॉर्ट्सवर, ते तुम्हाला माहीतच आहे. आणि त्याच्यावर मी काम करायला लागले आणि मी इतके रमले तिथं की मी विसरलेच की मी रेसिपी पण टाकते ते. आणि त्याच्यामुळं मला खूप आवडलं. स्वामी गुरु माऊली या नावाने माझं चॅनल आहे. प्लीज व्हिजिट करा तुम्ही. त्या चॅनललाही माझ्या सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करा मैत्रिणींनो. स्वामी गुरु माऊली ह्या चॅनलनं माझं या नावाने चॅनल आहे. प्लीज व्हिजिट करा मैत्रिणी, प्लीज, प्लीज, प्लीज. तर अशा पद्धतीनं मी हे पिठलं फोडून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित. आणि आता बघा तुम्ही ह्याला परत अजून चांगलं एकजीव व्हावं आणि व्यवस्थित मसाला लागावा म्हणून मी व्यवस्थित काट्या चमच्याने पण चांगलं हलवून फोडून घेतलेलं आहे. आणि आता बघा आपण काय करणार आहोत, ह्याला चांगलं फोडून झाल्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया आता. बघा, स्वामी गुरुमाऊली चॅनलवर बद्दल बोलताना थोडंसं विसरायला झालं की मला काय सांगायचं होतं. येस, तर कोथिंबीर पेरून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. खरंच इतका सुंदर चॅनल चालू झाला आहे माझा, सुसाट, अगदी सुसाट चालला आहे. आणि माझं काम बघा, तुम्ही पण सांगा कमेंट करून की तुम्हाला कसं वाटतंय माझं काम. तर अशा पद्धतीने कोथिंबीर पेरून घेतली आणि आता आपण याला चांगलं हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि मग आपण ह्याच्यावरनं झाकण लावून घेणार आहोत 1-2 मिनिटासाठी, म्हणजे तो चांगला मुरला जातोय. अजून याचा रंग बदललेला नाही. झाकण लावून 3 ते 4 मिनिटासाठी ठेवणार आहोत आपण. आणि आता बघूया, बघू शकता तुम्ही इतका छान झाला आहे, मोकळा झाला आहे, सुटसुटीत झाला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा. तुम्हाला ही माहिती होती का पद्धत, का तुमच्यासाठी पण ही नवीन आहे? ते मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि चांगला मुरू द्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे. अजून पण एक 2-3 मिनिटासाठी ठेवलं तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने इतका सुंदर मी परत 2-3 मिनिटासाठी ठेवून घेणार आहे. आणि मग तुम्हाला ह्याच्या फायनल रिझल्ट पण मी दाखवणार आहे. खूप सुगंध छान यायला लागला आहे लसणाचा, कोथिंबीर आणि मग ह्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेले आहेत. हे सगळ्याचं बघा, हा आहे फायनल रिझल्ट. बघू शकता. इतका छान मी त्याच्यावरून परत थोडंसं तीळ पेरून घेतलेले आहेत जेणेकरून तो जरा उठून दिसेल आणि दिसायला पण छान दिसेल म्हणून. आणि इतकं सुंदर झालेलं आहे. खूपच मस्त चवीला लागणार आहे कारण खूप छान भाजलेलं आहे. बघा आता रंग पण बदललेला आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला मी दाखवते बघा जवळून. किती सुटसुटीत झाला आहे. अगदी त्याचे कण सगळे दिसायला लागले. असे दाणेदार एकदम मस्त झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आम्ही याला फोडीव झुणका म्हणतो डाळीचा. तर तुम्ही काय म्हणता? तुमच्याकडे काय म्हणता ते कमेंट करून मग सांगा. कसा मस्त वाफळलेलं पिठलं आहे हे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडेल मैत्रिणींनो. बघा मी चमच्यानं पण हलवून दाखवते. सगळा असा मोकळा झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे. तर अशा पद्धतीनं पिठलं करून घेतलेलं आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. लव्ह यू.